या झोपलेल्या सरकारनं या माझे आमदार या आमदारांना या खासदारांना पाठवायला पाहिजे। आमचा वकील तिथे जाऊन आलेला आहे। कोर्टामध्ये वकील माझ्या वतीने माझी बाजू तिथे मांडत आहे। हास्यास्पद असं आहे की ते म्हणतात की त्यांची चेष्टा आम्ही सर्वांनी केली, त्याचं नाव कुठेतरी आम्ही खराब केलं। हे बघा, तुम्ही माझ्या विरोधात नावहानीचा दावा तिथे केलेला आहे। ते कधी दावा केला जातो जेव्हा बिना पुराव्या तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोललं जातं। आता मी पूर्णपणे पुरावा टाकलाय तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं काय करत होता। आणि माझं मत आहे की कोकाटेंच्या विरोधात आम्ही होतो असं नाही, आम्ही खऱ्या अर्थाने जर आपण बदनामी कोणाची झाली असेल ती कोकाटेंची न होता ती त्या पदाची बदनामी झाली, त्याच्याबरोबर तिथं असणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी झाली की कृषी मंत्री शेतकऱ्यांचे विषय मांडण्यापेक्षा अधिवेशनामध्ये काय करत होते तर पत्त्याचा खेळ खेळत होते। त्यामुळे जिथं कुठं लढायचं ते लढतील, आम्ही सुद्धा लढू आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। बघा, अप्पर हाऊस मध्ये तुमच्या विचाराचा व्यक्ती आहे, लोअर हाऊस मध्ये तुमच्या विचाराचा व्यक्ती आहे। आम्हाला कुठलं नाव आहे अजून माहित नाही, आमच्याकडे पेन ड्राईव्ह आली होती। जर त्या नावाचं नाव तुम्ही घोषित केलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले 4 कोटी शेतकरी त्या व्यक्तीचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी आपलं सर्वांना सांगतो। बघा, तुम्हाला खेळता येते नाही येत हे आम्हाला माहित। तुम्ही पत्ते खेळत होता, तिथं तुम्ही टाइमपास करत होता, तुम्ही सत्तेत होता, तुम्ही कृषी मंत्री होता, शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी होत्या। त्यावेळेसच त्याच अधिवेशनामध्ये मी कुठला मुद्दा मांडला होता त्याचं उत्तर एक कोकाटेने दिलं होतं, चुकीचं दिलं होतं की जे विमा कंपन्या आहेत त्याच्यात 5 जे ट्रिगर होते त्या 5 ट्रिगर पेक्षा 4 ट्रिगर हे सरकार आता काढत आहे, ते उद्या जाऊन शेतकऱ्याच्या नुकसानाचं ठरू शकतं। हा मुद्दा मी तिथं मांडत होतो आणि त्याला हे उत्तर देऊ शकले नाही, हास्यास्पद काहीतरी उत्तर तिथं दिलं। आम्हाला सरकारचे पैसे वाचवायचे, आता त्यावेळेस त्यांनी माझ्या प्रश्नाला जर सिरियसली घेतलं असतं आणि ते 4 ट्रिगर जर ठेवले असते तर आज या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपये हे तिथं विमा कंपनीकडे मिळाले असते। त्यामुळे हे नॉन सिरियस मंत्री पत्ते खेळण्यामध्ये बिझी असल्यामुळे शेतकऱ्याचं 25,000 कोटीचं नुकसान झालं।